एव्हरेस्ट कांचनगंगापेक्षा उंच असतो. एव्हरेस्ट कांचनगंगापेक्षा उंच असतो. सह्याद्री सातपुड्यापेक्षा उंच असतो. एव्हरेस्ट कांचनगंगापेक्षा उंच असतो. सह्याद्री सातपुड्यापेक्षा उंच असतो. ही उंची आम्ही माणसं मोजतो. एरवी डोंगर बघतात तरी कुठे एकमेकांना. आल्प्स कुठे कधी सह्याद्रीच्या गाठी भेटीला येतो. कैलासही जरा वाकून आफ्रिकेच्या डोंगराची विचारपूस करत नाही. डोंगरांना कुठे पडलेली असते आपल्या उंचीची. डोंगरांना कुठे पडलेली असते आपल्या उंचीची. आणि उंची गाठली तरी त्यांचे पाय जमिनीलाच चिकटलेले असतात. आकाश इथून सुरू होतं असं काही माप नसतं. आकाश इथून सुरू होतं असं काही माप नसतं. जमिनीच्या वर सगळं आकाशच असतं. आकाश इथून सुरू होतं असं काही माप नसतं. जमिनीच्या वर सगळं आकाशच असतं. जमिनीला चिकटूनही क्षितिज नावाचं आकाशच असतं. जमिनीला खड्डा पडला तर ती जागा आकाशच व्यापतं. जसं डोंगरावर असतं तसं दरीमध्येही आकाशच असतं. विस्तीर्ण जलाशय, अथांग समुद्र. विस्तीर्ण जलाशय, अथांग समुद्र पाण्याने काठोकाठ भरलेला असला. विस्तीर्ण जलाशय, अथांग समुद्र पाण्याने काठोकाठ भरलेला असला तरी त्यावर प्रतिबिंबाच्या रूपात आकाशच तरळत असतं. मग कशाला स्पर्धा दुसऱ्या कुणाच्या उंचीची. मग कशाला स्पर्धा दुसऱ्या कुणाच्या उंचीशी. हिमालयासाठी जे आकाश असतं, हिमालयासाठी जे आकाश असतं तेच तर सरपटणाऱ्यांसाठी असतं. म्हणून उंच व्हायचंच नाही असं नाही. दुसऱ्याच्या उंचीची तुलना न करता होऊ शकतोच की आपण आपल्यापेक्षा थोडं उंच. आपली उंची आपण गाठावीच, पण कोणाच्या तरी उंचीशी स्पर्धा करून नको तो ताण का घ्यावा. निसर्गाने प्रत्येकाला त्याचं असं काही खास दिलेलं आहे. ते ज्याचं त्याने गाठावंच. निसर्गाने प्रत्येकालाच त्याचं असं काही खास दिलेलं आहे. ते त्याचं त्यांनी गाठावंच. निसर्गाने प्रत्येकालाच असं काही खास दिलेलं आहे. ते त्याचं त्याने गाठावंच. एरवी पाण्याने उंच व्हायचं ठरवलं तर बंदिस्त तळ होऊन डोंगरावर अडकावं लागेल ना. त्याऐवजी पाणी पाण्यासारखं वाहत गेलं. तर समुद्र होऊन तेच पाणी अखंड डोंगर रांगांनाही कवेत घेईलच ना. प्रश्न उंचीचा नसतो. प्रश्न आपण कसे पाहतो एवढाच असतो.